नमस्कार मित्रांनो, मी विनायक. माझ्या विनायक व्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे. मागच्या व्हिडिओत सांगितल्याप्रमाणे जनावरांसाठी कमी खर्चात शेड कसा तयार करायचा. तुम्ही शेळीपालन करणार असेल, मेंढीपालन करणार असेल किंवा जनावर करणार असेल, परंतु तुमचं बजेट कमी असेल, जनावरांच्या निवाऱ्यासाठी तुम्हाला एखादा शेड उभा करायचा असेल, तर तो कमी खर्चात कसा उभा करायचा. आता माझं पण बजेट कमी असल्यामुळं मी हा प्लॅन डोक्यात आणला. भरपूर विचार करून मजबूत शेड कसा तयार करायचा, अनेक लोकांची मतं तेन घेऊन मी अशा पद्धतीनं तयार केलं आहे. आणि स्वतः त्यात राबल्याशिवाय काय म्हणजे राहत नाही. स्वतः कष्ट करायला लागते. आता शेड उभारायला मी भरपूर स्वतः काम केलं आहे. भरपूर येतं मी स्वतः पोलसाठी डबरी ते मी स्वतः काढल्यात. सगळी मजूर कमी, जेवढे पैसे वाचवता येईल तेवढं वाचवण्यासाठी मी हे केलं मित्रांनो. आणि तुम्ही पण कोणतर नवीन सुरुवात करणार असाल तर त्यांच्यासाठी मी हे व्हिडिओ बनवत आहे. आणि मी आज तुम्हाला हे शेडचं माप किती आहे, परत शेडला मटेरियल काय काय घेतलं आहे आणि किती घेतलं आहे, हे सगळं मी तुम्हाला आता सांगतो. तर बघा, तर मित्रांनो, हा असा शेड बांधला आहे. हा असा शेड आहे. याची मित्रांनो लांबी आहे 27 फूट. 27 फूट लांबी घेतलेली आहे आणि रुंदी आहे 15 फूट. 27 बाय 15चा हा शेड आहे. आणि हा जो गाळा आहे, 2 पोलांच्या मधलं जे अंतर आहे, हा 9 फुटानं घेतलेला आहे. 9 त्रिक 27, 3 गाळं पडले त्यात. तर मित्रांनो, हे पोल आहेत, हे 12 फुटी आणि 10 फुटी पोल आहेत. 12 फुटी 4, 10 फुटी 4 असे पोल मी घेतलेले आहे. आणि ह्याला जे खाली फाउंडेशन म्हणजे पाया जो घेतलेला आहे, हा पाया 2 फुटाचा आहे. खाली धर लागायला पाहिजे. खाली घट्ट लागलं तर तिथं मजबूत राहते बांधकाम खाली. त्यामुळं 2 फूट पाया घेऊन त्याच्यावर सिमेंट कॉन्क्रीट करून हा पोल उभारण्यात आला आहे. ट्यूब लेवलनं देऊन घेतलेलं आहे हे सगळं. आणि मित्रांनो, हे जे वरचं तुम्ही बघताय, तर मित्रांनो, वर जे पत्रे मारलेले तुम्ही बघताय, त्याला काय काय मटेरियल लागलं, तर 3 बाय 1.5ची पाईप 60 फूट आणि 2 बाय 2ची पाईप 140 फूट. जे लोखंडी आपण जे वर पाईप दिसते तुम्हाला, जी अशी आडवी जी टाकलेली आहे, ती 3 बाय 1.5ची आहे, ती 60 फूट. आणि जी अशी लांबती खाली जी केलेली आहे, ती 2 बाय 2ची पाईप आहे, ती 140 फूट पाईप आहे. आणि ही जे पान आहेत, पान जे वर सिमेंटचे पान जे घातलेत, 18 पान आहेत ती. त्यात 2.5 मीटरचे 9 पान आहेत आणि 3 मीटरचे 9 पान आहेत. असे हे मटेरियल आहे. तुम्हाला आता सांगितल्याप्रमाणे 10 फुटी 4 पोल, 12 फुटी 4 पोल, 2.5 मीटर 9 पत्रे, 3 मीटर 9 पत्रे, आणि जे अँगल आहे 2 बाय 2चे 140 फूट आणि 3 बाय 1.5चे 60 फूट, असे हे मटेरियल ह्या शेडसाठी लागलेलं आहे. आणि बाकीचं म्हटलं तर एक पोतं सिमेंटमध्ये आणि 4 पाटी खडी, एक पोतं सिमेंट आणि 4 पाट्या खडीमध्ये. आणि दस्ट माझं घराच्या बांधकामचं थोडं होतं, त्यामुळं 4-5 पाट्या डस्ट एवढ्यामध्ये हे सगळं फाउंडेशन घेऊन हे स्ट्रक्चर उभारण्यात आले. कमी खर्चात एकदम. मी
तुम्हाला खर्च किती आला, ह्याला खर्च किती आला, प्रत्येकाचं रेट, कसं मटेरियल मला मिळालं हे मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार तर आहेच. आणि हे मित्रांनो, हे जे तुम्हाला दिसतंय ही शेडच्या पुढं हे मुक्त गोठ्यासाठी, जनावरांना मुक्त फिरण्यासाठी मी ही पोल उभा करून इकडं साईडनं जाळी मारून घेणार आहे. म्हणजे जनावरं एवढ्यात फिरतात. तुमचं शेळी असू दे किंवा मेंढी असू दे किंवा जनावर असू दे, यासाठी हे केलेलं आहे. ह्यासाठी सुद्धा हे तुम्ही बघताय हे पोल जे आहेत हे 6 फुटी पोल आहेत. 6 फुटी पोल आहेत. हे मी 5-6 पोल आणलेले आहेत 6 फुटी. आणि ह्याला जे खाली खड्डा काढलेला आहे तो खड्डा आहे, तो खड्डा 1 फूट खड्डा काढलेला आहे. ह्याला 6 फुटी आहे. जी जाळी मारणार आहे आपण ती 5 फुटी जाळी आहे. जाळी मारणार आहे ती 5 फुटी असल्याने ह्याला 1 फूट खड्डा काढून त्यात सिमेंट खडी करून ह्याला गच्च करून घेतलेला आहे. आणि कमी खर्चात म्हणजे मित्रांनो, ह्या शेडला मी साईडनं जाळी मारून घेणार आहे. ह्याला कडेनं जाळी मारून घेणार आहे. 5 फूट हाईट जाळीची आहे. 5 फूट जाळी मारून त्याला कडेनं शेडनेट मारून घेणार आहे. कारण की कोणतंही कुत्री असू दे, कोणतेही जनावर आत यायला नको यासाठी जाळी मारून घेणार आहे याला. तर हे असं एवढं मटेरियल. आणि जे मुक्त गोठ्यासाठी मी संकल्पना दाखवते तुम्हाला, हे ह्याचं अंतर आहे 25 बाय 27. 25 बाय 27चं हे तुम्हाला मोकळं जे पटांगण दिसते मुक्त गोठ्यासाठी म्हणजे मी जे केलेलं आहे हे 25 बाय 27. आणि ही जी पोल आहेत ही पोल सेंटरवर घेतलेले आहेत. त्या लांबीचं सेंटर काढून कोपऱ्यावर एक पोल, इकडे एक पोल घेतलेला आहे. आणि ह्या साईडला ह्याचा एक सेंटर काढून इथे एक पोल घेतलेला आहे. जाळी कशी येणार, ह्या भिंतीला लागून जाळी येणार, असं केलेलं आहे. आता हे मित्रांनो, हे एवढं मटेरियल आहे. ह्या मटेरियलवर हे एवढं स्ट्रक्चर उभा केलं आहे. म्हणजे कोण पण नवीन जर का सुरुवात करणार असेल तर त्याच्यासाठी म्हणजे कमी खर्चात कमी बजेटमध्ये जे करता येते. तर मित्रांनो, हे असं मी केलेलं आहे कमी बजेटमध्ये. आणि जर कोण करणार असेल तर त्यांना कमी बजेटमध्ये हे करता येते. मी आणि तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणारच आहे की मटेरियलला किती खर्च आला. प्रत्येक मटेरियलला व्यवस्थित ॲक्युरेट मी तुम्हाला खर्च सांगणार आहे. किती आला, काय आला, मजुरी किती बसली, जी मी जाळी आणि शेडनेट जे मारणार आहे साईडनं त्याला किती खर्च येणार आहे हे मी तुम्हाला व्यवस्थित ह्यातनं सांगतो. म्हणजे मी पुढं तुम्हाला सांगतच जाईल. आणि भरपूर काय आहे सांगण्यासारखं अजून. ही आत्ता सुरुवात आहे. मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला हे सगळं सांगतो. तर मित्रांनो, असे मी बरेच व्हिडिओ माझ्या चॅनलवर अपलोड करत जाईन. तुम्ही माझ्या चॅनलला फॉलो करा, लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. आणि नवीन व्हिडिओ मी अपलोड करत जाईन ते तुम्ही बघत जावा. त्यातनं तुम्हाला काय मला सांगायचं झालं तर कमेंटमध्ये सांगा. माझं काय तर चुकत असलं किंवा मला काय तर तुम्हाला माहिती द्यायची असली तर ती पण तुम्ही मला कमेंटमध्ये सांगू शकताय, मला माहिती देऊ शकताय. तर चालतंय, आपण परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.